जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, एसटी महामंडळ सातारा भरती 2024। तर एसटी महामंडळामध्ये सातारा या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो। या भरती संपूर्ण माहिती तुम्हाला मी वाचून दाखवणार। यामध्ये शैक्षणिक क्वालिफिकेशन किती लागतं, वय मर्यादा किती पाहिजे व आणि फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्मची शुल्क किती आहे, संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सातारा एसटी महामंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यात येत आहे। तर एसटी महामंडळ सातारा भरती 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराच्या शोधात आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे। या भरतीसाठी जे उमेदवार 10वी पास आणि ITI डिप्लोमा अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले आहेत ते असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो। जर तुम्ही एसटी महामंडळ सातारा भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत PDF जाहिरात दिली आहे, रिक्त पदांची माहिती दिली आहे, शैक्षणिक पात्रता दिली आहे, अर्ज पद्धत दिली आणि शेवटची तारीख दिलेली आहे मित्रांनो। तर या भरतीची PDF जाहिरात मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर दिली मित्रांनो। तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन ही भरतीची पूर्ण PDF जाहिरात वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, भरतीचे नाव एसटी महामंडळ सातारा भरती 2024 ही भरती सातारा एसटी महामंडळ अंतर्गत होत आहे। या भरतीचे उमेदवार SRTC मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे। भरतीची श्रेणी पाहिजे, भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे आणि ही भरती सातारा या ठिकाणी होणार आहे आणि नोकरी ठिकाण पहा, सातारा या ठिकाणी नोकरीचे ठिकाण तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव, तर या भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव पहा, या ठिकाणी शिकाऊ उमेदवार ही पदे भरण्यात येणार आहे। याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे मित्रांनो। तर उमेदवार पदाचे नाव पहा मित्रांनो, या ठिकाणी दिले आहे पदाचे नाव शिकाऊ उमेदवार आणि रिक्त पदांची संख्या पहा 345 जागा भरायच्या आहे। 345 जागा भरायच्या आहे मित्रांनो। तर एज लिमिट या ठिकाणी दिले आहे, वय मर्यादा पहा 18 ते 38 पर्यंत वय मर्यादा या ठिकाणी दिली आहे। त्या 18 ते 38 वय मर्यादा उमेदवार भरती या फॉर्म भरू शकता मित्रांनो। एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा या ठिकाणी दिलं आहे। शिकाऊ उमेदवारांसाठी या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास अथवा सोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातून ITI झालेला असावा। तर मिळणारे वेतन पहा, उमेदवारांना पदानुसार वेतन वेगळं मिळणार आहे। त्यासाठी दिल्ली PDF जाहिरात वाचायची आहे मित्रांनो। तर आवश्यक कागदपत्र या ठिकाणी दिले आहे। तर आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला कोणते लागणार आहे तर या ठिकाणी पहा, पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ओळखीचा पुरावा पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, उमेदवारांची स्वाक्षरी पाहिजे, शाळेत सोडल्याचा दाखला पाहिजे, शैक्षणिक पात्रता कागदपत्र पाहिजे, उमेदवारांची स्वाक्षरी पाहिजे, जाती दाखला पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे आणि डोमेसाइल सर्टिफिकेट पाहिजे, MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास ते पण पाहिजे, अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र ते पण पाहिजे। तर अर्ज पद्धत पहा, अर्ज पद्धत उमेदवारांनी या ठिकाणी 2 प्रकारे भरायचा आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो। तर शुल्क पहा, या ठिकाणी शुल्क दिले आहे, खुला प्रवर्गासाठी 590 रुपये आणि मागासवर्गीय, राखीव महिला, अपंग प्रवर्ग यांसाठी 295 रुपये अर्ज शुल्क आहे मित्रांनो। तर अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, विभाग नियंत्रक कार्यालय 7 स्टार बिल्डिंगच्या मागे ST स्टँड जवळ, रविवार पेठ, सातारा। तर या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 5 जुलै 2024 पर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता मित्रांनो।
तर अर्ज कसा करायचा या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे मित्रांनो। जर तुम्ही अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे। अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे आणि अपूर्ण असलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत। तर ऑफलाईन अर्ज पाठवताना उमेदवारांनी व्यवस्थित पत्ता तपासूनच आपले अर्ज करायचे आहे। ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी प्रिंट काढून वरील पत्त्यावर सबमिट करायचे आहे। मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी डेस्कटॉप साईटवर यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचे आहे। आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे। उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचे आहे। त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे। एकदा सबमिट झालेला अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही, त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थितपणे तपासायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा तुम्हाला PDF जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे। तर PDF जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन होऊन आणि टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून मग हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय।